सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच दत्त जयंती आलेली आहे. आपल्याला स्वामींची 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे. ज्यांना काहीच सेवा करायला मिळत नाही, जमत नाही, अगदी रोजची नित्य सेवा सुद्धा जमत नाही, लहान लेकरं असतील, ऑफिस निमित्त जमत नसेल, कामानिमित्त आयुष्यातल्या ह्या पळापळीच्या जीवनात काहीच सेवा जमत नसेल, तर ही 21 दिवसांची सेवा तरी आपल्याला नक्कीच करायची आहे. तुम्हाला 21 दिवस नाही जमत, 11 दिवसांची सेवा तरी महिला असो, पुरुष असो, माझे दादा असतील, माझ्या महिला असतील, सर्वांनी ही सेवा अजिबात चुकवू नका. सोनेरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रचिती नक्की मिळेल. अगदी 100% सांगते, नक्की स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. अगदी रोज 10 मिनिटं जरी तुम्ही सेवेला दिलेत ना, खूप होतील. ज्यांना काहीच सेवा जमत नाही ना, त्यांनी ही तरी सेवा नक्कीच करायची आहे. अगदी 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दत्त जयंती विशेष आपल्याला 21 दिवसांची स्वामी सेवा करायची आहे. आता समजा काही कारणास्तव तुम्हाला 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर नाही जमली, तर मग काय करायचं? 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर अशी 11 दिवसांची तरी सेवा करायची आहे. महिलांनो, पहिला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार आलेला आहे आणि बघा, या दिवशी जर तुम्ही स्वामींची सेवा सुरू केली तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच वास करेल. तुमचं घरदार तुम्हाला सोडून माऊली कुठंच जाणार नाही. साक्षात लक्ष्मी म्हणजेच आपली माय माऊली आपले स्वामी आहे. तुम्हाला नाही जमत ना एवढी 21 दिवसांची, तुम्ही 11 दिवसांची सेवा केली तरीही चालेल. आणि मी तर म्हणेल 21 दिवसांची सेवा सर्वांनी करायची आहे. जेवढी जमेल तेवढी तोडकी मोडकी सेवासुद्धा स्वामींना प्रिय आहे. फक्त त्यांचं नाव घ्या. बघा, स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही. तर उद्यापासून म्हणजे 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर अशी आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. ज्यांना जमेल, माझ्या महिला मैत्रिणी असतील, माझे पुरुष दादा असेल, तुम्हाला जर जमलं या 21 दिवसात, तर आपल्या स्वामी माऊलीचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ, 21 पारायण अवश्य करा. दिवसातून केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, फक्त 12 ते 12:30 नका करू. बाकी संपूर्ण दिवस अगदी रात्रीच्या 12 वाजेच्या आत जरी तुम्ही केलं सेवा तरीही चालेल. तुम्हाला 1 ते 21 अध्याय रोज पठण करायचे आहे, काही जास्त नाही. जे लोक नेहमी पठण करतात, वाचतात पोथी, त्यांना अगदी 1 ते दीड ते पावणे 2 तासात तुमचे 1 ते 21 अध्याय नक्कीच होऊन जातील. सकाळी पहाटे केलं तर अतिशय उत्तम. सकाळी लवकर उठा. 21 दिवस आपण आपल्या माऊलीसाठी देऊच शकतो. सकाळी लवकर उठा, अंघोळ वगैरे आपलं नित्यकर्म आटोपलं की लगेच वाचायला बसा. अगदी तुम्ही 7-8 वाजेपर्यंत तुमचं वाचन होऊन जाईल. म्हणजे 1 ते 21 अध्याय तुमचे पूर्ण होऊन जाईल. आता समजा एवढं नाही जमलं तुम्हाला एवढे पारायण, तर मग तुम्ही 11 पारायण करू शकता, 7 पारायण करू शकता. म्हणजे 25 ते 15 डिसेंबर तुम्ही 7 पारायण, रोज तुम्ही 7 अध्याय वाचायचे. म्हणजे 3 दिवसात तुमचं 1 पारायण होईल. असं 21 दिवसात तुमचे 7 पारायण पूर्ण होईल. खूप छान अनुभव येईल. तुम्ही महिला असू दे, पुरुष वर्ग. आता 7 अध्याय वाचायला तर मी म्हणेल 20-25 मिनटं पुरेसे होतात. आपण एवढा वेळ तर आपल्या माऊलीसाठी नक्कीच काढू शकतो. तर तुमचे 7 पारायणसुद्धा पूर्ण होतील या 21 दिवसात. नक्की ही सेवा अजिबात चुकवू नका. खूप मोठी आणि सर्वात प्रभावी सेवा आहे, ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण. तर ही स्वामींची सेवा सर्वांनी करायची आहे. जेवढी जमेल ना तेवढी नक्की करा. आता समजा तुम्हाला नाही एवढा पण वेळ मिळते, तुम्ही कामानिमित्त, लेकरं बाळं असतील अगदी लहान, की अजिबात तुम्हाला बसू देत नाही, वाचन करू देत नाही,
तर महिलांनो, आंघोळीनंतर तुम्ही फक्त 10-15 मिनटं जरी देवघरात तुपाचा दिवा लावून द्या. ह्या 21 दिवसात तरी ही छोटीशी सेवा स्वामी माऊलींच्या चरणी रुजू नक्की करायची आहे. तर काय करायचं, आंघोळीनंतर तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, आसन घेऊन बसा आणि स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृतातील किमान 3 अध्याय तरी रोज तुम्हाला पठण करायचे आहे. एक माळ, फक्त एक माळ जरी तुम्ही 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि किमान 1 वेळा तरी तारक मंत्राची एवढी तर सेवा आपण करू शकतो. एक 10-15-20 मिनटं आपण आपल्या माऊलीसाठी काढू शकतो. अगदी ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी ही सेवा सांगत आहे. ज्यांना वेळ आहे, मी म्हणेल रोज एक पाठ झालाच पाहिजे. 21 दिवसात 21 पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचे सर्वांनी नक्की करा. कितीही अवघड इच्छा असू द्या, महिला असो पुरुष असो, अगदी तुम्हाला सगळीकडून मार्ग बंद झालेले आहे, कुठं जावं काही कळत नाही, सर्व ठिकाणाहून मार्ग बंद झालेले आहे, तुमचे मार्गच मिळत नाही, कठीण इच्छा पूर्ण होत नाही, यश कामात मिळत नाही, कितीही कष्ट घेताय फळ मिळत नाही, मुलामुलींचे लग्न ठरत नाही, संतान प्राप्ती होत नाही, नोकरी लागत नाही, घरदार होत नाही, कितीही कठीण इच्छा असू द्या, स्वामी माऊली 21 दिवसांच्या आत तुमच्या प्रत्येक समस्येवर मार्ग नक्कीच काढून देईल. नक्की ही सेवा करा. 1 ते 21 अध्याय रोज पठण करा. नाही जमलं 21 दिवसात 11 पारायण करा. एवढं पण नाही जमलं रोज 7 अध्याय वाचा. तुमचे 21 दिवसात 7 पारायण नक्कीच पूर्ण होऊन जाणार आहे. आता समजा तुम्हाला 21 दिवसांची सेवा काही कारणास्तव, माझ्या मैत्रिणींना 4 दिवस आले, कुठं जावं लागलं बाहेरगावी, लग्न कार्य तर नाही जमलं तर काय करायचं महिलांनो, तुम्हाला 11 दिवसांची तरी स्वामींची प्रभावी सेवा करायची आहे. 5 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे. या दिवसापासून ते 15 डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. बघा, मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीचा महिना हा आणि पहिला गुरुवार याच दिवशी माऊलींची आपल्या स्वामींची सेवा केली तर अखंड लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच वास करेल. तुमचं घर सोडून माऊली कधीच जाणार नाही. घरात कधीच तुम्हाला कुठल्याच गोष्टींची कमी भासणार नाही. सर्व इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील. मी म्हणत नाही पैसा म्हणजे सर्व काही असतं. घरात आरोग्य असणं, सुख, शांती, समाधान, सर्व या गोष्टी जर असल्या तर त्या घराला कशालाच कमी राहत नाही. तर या सर्व गोष्टी स्वामी नक्कीच प्राप्त करून देईल. अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. तर पहिला गुरुवार आपला माता महालक्ष्मीचा, याच दिवसापासून आपल्याला स्वामींची सेवासुद्धा करायची आहे. महिला असेल पुरुष असेल, जरासं लवकर उठा आणि अगदी 10 मिनटं जरी तुम्ही सेवा केली या 11 दिवसात, तुम्ही 11 दिवसात 11 पारायणसुद्धा करू शकतात. श्री स्वामी चरित्र सारामृतातील 1 ते 21 अध्याय रोज वाचा, म्हणजे 11 दिवसात तुमचे 11 पारायण होऊन जातील. नक्की करा, महिला असो पुरुष असो. जरी आपले महालक्ष्मी व्रत आहे तरी पण जर असं लवकर उठा आणि नक्की ही सेवा करायची आहे. आता नाहीच जमलं, लहान लेकरं आहे, मग काय करायचं महिलांनो, रोज तुम्ही 3 अध्याय जरूर वाचायचे आहे. स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचा, 1 माळ करा आणि तारक मंत्र 1 वेळा पठण करा. बघा, तुम्हाला सोनेरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कितीही कठीण काळ असेल, स्वामी माऊली त्यावर मार्ग नक्कीच काढेल आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. मुलांची प्रगती घडवून आणेल. मुलं वाईट मार्गाला गेलेले असतील, मुलांना नक्की वळण लागेल. तुमची मुलं नक्कीच सुधारतील. तुम्हाला जर तारक मंत्राचं पाणी तुमच्या मुलांना द्यायचं असेल तर या दत्त जयंतीपर्यंत नक्की ही सेवा करा. 21 दिवसांची करा, 11 दिवसांची करा. रोज ग्लास भरून पाणी घ्या आणि आसन घेऊन बसा, प्यायचं पाणी घेऊन बसा आणि त्यावर उजवा हात ठेवून 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र पठण करायचं आहे. जवळ अगरबत्तीसुद्धा लावून द्या आणि ते तारक मंत्राचं तीर्थ आपल्या लेकरांना नक्की द्या.
कितीही मुलं बिघडलेली असू दे, अभ्यासात लक्ष लागत नसेल, वाईट मार्गाला जात असेल, तुमचं ऐकत नसेल, घरात चिडचिड करत असेल, काही ना काही कारणास्तव घरात खूप किटकिट करत असतील, तर हे पाणी, हे तीर्थ, आजारपण असेल, घरात कुणाला आजारपण असेल, तर हे तीर्थ नक्की त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. तुम्ही स्वतःसुद्धा प्या. मी म्हणेल सर्वांनी घरात थोडं थोडं तीर्थ घ्या आणि महिलांनो थोडंसं तीर्थ आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये अगदी बारीक सारीक ठिकाणीसुद्धा शिंपडून द्या. नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही आणि साक्षात स्वामी माऊली तुमच्या पाठीशी उभी राहील, कशाला कमी पडू देणार नाही. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, तुमच्या लेकराबाळांचं रक्षण करेल, प्रगती होऊ देईल माऊली. तर हे तीर्थ नक्की आपल्या घरात नक्की बनवा महिलांनो. आता ज्यांना पारायण जमत नाही, काहीच जमत नाही, तुम्हाला काही कारणास्तव, खूप लहान लेकरं आहे, त्रास देतात, माझ्या महिलांना नसेल जमत, ऑफिसला जावं लागतं, मग नाही जमत सेवा वगैरे, तर काय करायचं महिलांनो, या 21 दिवसात थोडी जरी अगदी 5 मिनिटांची सेवासुद्धा स्वामी माऊलींना कबूल आहे. तर काय करायचं, महिला असो पुरुष असो, सकाळी आंघोळीनंतर किंवा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर देवघरात शांत बसायचं आहे. अगदी शांत बसा, कसलेच विचार करू नका. आसन घेऊन बसा, तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती, एक उदबत्ती लावून द्यायची. उदबत्ती संपोस्तोर, अगरबत्ती संपोस्तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी माऊलींचं नामस्मरण करायचं आहे. ती उदबत्ती संपोस्तोर आपल्या स्वामींचं नाम जप करायचं आहे. मग अशा सेवेला माळ नसेल तुमच्याकडं तरीही चालेल. ती उदबत्ती संपोस्तोर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आणि ती ताटलीत पडलेली रक्षा, उदबत्तीची रक्षा घरातील सर्व व्यक्तींना कपाळावर लावून द्यायची आहे. मुलं किरकिर करत असतील तर त्यांना पाण्यात टाकून तुम्ही पिण्यास दिली, पण अशा वेळी उदबत्ती चांगल्या क्वालिटीची वापरायची आहे तुम्ही. तर ती पाण्यात टाकून उदबत्तीची रक्षा दिली, अगदी किंचित बारीकशी रक्षा पाण्यात टाकून दिली तरी चालेल, किंवा तुम्ही कपाळी रक्षा लावून दिली तरीही चालेल. अशी ही सेवा 21 दिवसांची जर केली तर घरातून खरंच सांगते नकारात्मकता कायमची निघून जाईल आणि स्वामी माऊली साक्षात तुम्हाला दर्शन देतील. कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन तुम्हाला नक्कीच मदत करतील. तुम्ही काही संकटात असाल, तुमच्या घरात आर्थिक टंचाई असेल तर नक्कीच सांगते तुम्हाला कामात नक्कीच यश मिळायला लागेल. मुलांची, पतीची, तुमची, सर्व कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर अशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता 21 दिवस. ज्यांना खूप वेळच नाही त्यांनी ही उदबत्तीची सेवा करायची आहे. ज्यांना वेळ आहे, मी म्हणेल 21 पारायण नक्की करा, 11 पारायण नक्की करा श्री स्वामी चरित्र सारामृताचे. नाही जमलं 7 पारायण तर आपण करू शकतो. रोज 7 अध्याय वाचा, 3 दिवसात 1 पारायण पूर्ण होईल. असं 21 दिवसात तुमचे 7 पारायण पूर्ण होईल. आता ज्यांना दत्त गुरु महाराजांची सेवा करायची आहे पण काही कारणास्तव तुम्हाला श्री गुरुचरित्र तुम्हाला वाचन करता येत नाही, तुम्हाला पारायण करता येत नाही, तर मग अशा वेळी काय करायचं, तुम्हाला खूप घरात आर्थिक अडचण आहे, खूप म्हणजे खूप गरिबी काही पाठ सोडत नाही तुमची, तर मग अशा वेळी महिला असो पुरुष असो तुम्ही श्री गुरुचरित्रातील तुम्हाला 9वा अध्याय पठण करायचा आहे. रोज 21 दिवस हा 9वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. राजयोग नक्कीच येईल. तुम्हाला कुठून ना कुठून बरकत यायला सुरुवात होईल. घरात पैसा, चांगल्या मार्गाने पैसा येईल. तुम्ही जे पण कष्ट घेतात त्याला 10 ते 100% फळ नक्कीच मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा 9वा अध्याय पठण करायचा आहे. आता समजा तुमच्या घरात खूप नकारात्मकता आहे, शत्रुपीडा आहे, कुणी काहीतरी करणी केलेली आहे, बाधा आहे, मुलं वाईट मार्गाला जात आहे, तर मग अशा वेळी श्री गुरुचरित्रातील तुम्हाला 14वा आणि 18वा अध्याय पठण करायचा आहे. हे 2 अध्याय ज्या घरात पठण केले जातात आणि ते पण दत्त जयंतीपर्यंत 21 दिवस 11 दिवस पठण केले जातात,
त्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता असू दे, शत्रुपीडा, भूत, पिशाच्छ म्हणजे कसलीच बाधा नावाला सुद्धा तुमच्या उंबरठ्यावर शिरकाव करू शकणार नाही, उंबरठ्यावर सुद्धा उभी राहणार नाही. म्हणून तुमच्या घरात ह्या अडचणी असतील महिलांनो, काही बाधा असेल, नकारात्मकता असेल, काहीतरी वास्तुदोष असेल तुमच्या घरात, मुलं सारखी किरकिर करतात आणि तुम्हाला शत्रुपीडा असेल, तर तुम्ही 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तुम्हाला पठन करायचं आहे. आणि तुमच्या घरात तुम्हाला गरिबी पाठच सोडत नाही, तर मग तुम्ही श्री गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठन करायचा आहे. पण ही सर्व सेवा करताना मांसाहार, मद्यपान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही स्वामी सेवा करा, तुम्ही श्री गुरुदत्त महाराजांची सेवा करा, पण मांसाहार, मद्यपान होणार नाही आणि कुणाचं मन दुखणार नाही, कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही कितीही सेवा करा, तुम्हाला फळ मात्र मिळणार नाही. म्हणून चुकून सुद्धा मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, कुणाचा अपमान करू नका, कुणाला कधी कमी लेखू नका. कारण स्वामी माऊलींना सर्व लेकरं एकसारखेच असतात. मग तो गरीब असू दे, नाहीतर श्रीमंत, राजा असू दे, नाहीतर भिकारी. स्वामी माऊलींना सर्व लेकरं त्यांचे समान आहे. म्हणून कधीच कुणाला कमी लेखू नका. तुम्हाला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर केलं तुम्ही तरीही चालेल, किंवा 8 डिसेंबरला सुरू केलं आणि 14 डिसेंबरपर्यंत साप्ताहिक पारायणसुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला साध्या भोळ्या मनाने आपल्या स्वामी माऊलींची, आपल्या गुरु माऊलींची या 21 दिवसात, 11 दिवसात जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायचं आहे. महिला असो, पुरुष असो, कितीही अडचणीत असाल, मार्ग नक्कीच मिळणार आहे. स्वामी माऊली साक्षात तुम्हाला दर्शन देईल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. कितीही संकटात असाल त्यातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढेल. काही लोकांना अजिबातच वेळ मिळत नाही, थोडीसुद्धा सेवा त्यांच्याकडून घडत नाही. मग अशा वेळी काय करायचं? एकदम साधा सोपा एक गुळाचा खडा तुमची प्रत्येक समस्या दूर करेल. तर काय करायचं आहे? जेवढ्या दिवस जमेल ना तेवढ्या दिवस दत्त जयंतीपर्यंत रोज सेवा करा ही. तर काय करायचं आहे? तुम्हाला फक्त लागणार आहे गूळ. तर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल, उंबराचं झाड असेल, केळीचं झाड असेल, साक्षात स्वामी दत्तगुरु महाराज यात वास करत असतात. तर काय करायचं? सकाळी अंघोळ झाल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं, तांब्याभर पाणी घ्या, पेलाभर पाणी घ्या, त्यात थोडंसं गूळ टाकायचा, गुळाचा चुरा टाका किंवा एखादा लहानसा गुळाचा खडा टाका, 2 चमचे दूध टाका आणि ते पाणी आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे. नमस्कार करा तिथं. झालंच तर 11 प्रदक्षिणा घाला आणि काय म्हणायचं? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किमान तुम्ही आंघोळीनंतर हा जरी उपाय केला ना, फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आणि गुळाचं हे पाणी, गोड पाणी, दूध आणि गूळ घालून हे पाणी आपल्याला झाडाला, मग तुमच्या घराजवळ कुठलंही झाड असू दे, पिंपळाचं, उंबराचं आणि केळीचं, या 3 झाडांपैकी कुठलंही झाड असेल तर त्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं. 11 प्रदक्षिणा रोज हा उपाय करा, चुकू नका आणि मग तुमच्या कामाला तुम्ही जा. प्रत्येक कामात यशस्वीच व्हाल. कितीही जगातलं कितीही मोठं संकट असू द्या, नक्कीच दूर होईल. तुम्हाला दिवसभरात नाही ना वेळ मिळत स्वामी सेवा करायला, दत्तगुरु महाराजांची सेवा करायला, तर हा गुळाचा उपाय नक्की करायचा आहे. त्याचबरोबर अंघोळीनंतर काय करायचं? देवघरात शांत बसा. तुम्ही कोरडी जरी पूजा केली आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींनी नंतर, म्हणजे तुमची बायको असेल किंवा पतिदेव पूजा करत असतील नीट देवांना आंघोळ वगैरे घालून, आणि ज्या व्यक्तीला वेळ मिळत नाही अजिबात सेवा पूजा करायला, त्या व्यक्तीने काय करायचं? सकाळी आंघोळीनंतर दिवा अगरबत्ती लावायची, आसन घेऊन बसायचं, एक गुळाचा खडा रोज दत्त जयंतीपर्यंत रोज ही सेवा करा. एक गुळाचा खडा आपल्या देवघरात नैवेद्य दाखवायचा आहे
आणि किमान 21 वेळा किंवा एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्हाला मंत्र जपायचा आहे. तुम्ही दत्तगुरू महाराजांचा मंत्र जपू शकता, तुम्ही गजानन महाराजांचा, श्री साईबाबांचा, म्हणजे तुम्ही ज्यांना मानतात, ज्यांना गुरु मानलेला आहे त्या देवांचा, म्हणजे ईश्वर तर एकच आहे. दत्तगुरू महाराज हे साई बाबा आहे, गजानन महाराज आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहे. तुम्हाला ज्यांचा मंत्र जपायचा, गुळाचा खडा ठेवायचा मंदिरात एखाद्या वाटीत देवांसमोर, आणि तुम्हाला एक माळ तरी अगदी 2 मिनटं लागणारे, तुम्हाला तुमचे 5 मिनटंसुद्धा नको आहे देवांना, फक्त एवढी सेवा, एक माळ जपा आणि तो गुळाचा खडा प्रसाद म्हणून खायचा आणि मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे. बघा, कधीच तुम्ही अपयश घेऊन घरी येणार नाही. त्याचबरोबर काय करायचं, ताजी चपाती घ्यायची रोज दत्त जयंतीपर्यंतच. काय तुम्ही नेहमी जरी हा उपाय केला ना, तुम्हाला कामात यश मिळत नसेल, म्हणजे घरात आर्थिक अडचण असेल, तर महिलांनी जरी हा उपाय केला, सेवा म्हणेल मी, उपाय नाही, तर काय करायचं, ताजी चपाती, पहिली ताजी चपाती घ्यायची, त्याला गाईचं थोडंसं तूप लावायचं, एखादा गुळाचा खडा अगदी लहानसा जरी ठेवला, स्वतःच्या हाताने गोमातेला, गाईला जरूर खाऊ घाला. महिलांनो बघा, 7 जन्मांची काय 100 पिढ्यांची गरिबी नक्कीच दूर होईल. अगदी पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, सर्व नकारात्मकता दूर होऊन जाईल. तर एक गुळाचा खडा तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर करेल. महिला असेल, पुरुष दादा असेल, सर्वांनी हे उपाय, ही सेवा नक्की करा. रोज झाडाला, पिंपळ असू दे, उंबर असू दे किंवा केळीचं झाड, नक्की गूळ पाण्यात टाकून ते पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर गुळाचा खडा देवघरात नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद म्हणून खायचा आणि मग कामाला जायचं. रोज गाईला तूप गूळ लावून चपाती नक्की खाऊ घाला. दत्त जयंतीपर्यंत तरी नक्की ही सेवा करायची आहे. आयुष्यात कितीही संकट समस्या असू द्या, स्वामी स्वतः मार्ग दाखवतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.